नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षक संचालनालय पुणे यांचं महत्त्वपूर्ण पत्र आहे. माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे स्वाक्षरीचे हे पत्र आहे. सदर पत्राचा विषय आहे शालेय स्तरावर मागितलेली ऑनलाईन ऑफलाईन माहिती वरिष्ठ कार्यालयाला दर शनिवारी सादर करण्याबाबत. तर या संदर्भात काही संदर्भ आहेत. जसं शासन निर्णय क्रमांक 23/8/2024चा शासन निर्णय आहे. नंतर शिक्षकांची शैक्षणिक कामे करण्याबाबतचा जो अहवाल आहे 25/2/2025चा, त्याचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तर या संदर्भानुसार जो संदर्भ क्रमांक 1 आहे त्यानुसार शिक्षकांच्या शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांच्या बाबतीमध्ये काही सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तसेच शिक्षकांची शैक्षणिक कामे, अशैक्षणिक कामे आणि बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 27 अंतर्गत नमूद अनिवार्य कामे याप्रमाणे कामांचे वर्गीकरण केले आहे. म्हणजे जसं की RT 2009 मध्ये राष्ट्रीय जनगणना किंवा निवडणुकीचे कामं ही आपल्याला करणे बंधनकारक आहे. संदर्भ क्रमांक 2 मध्ये शिक्षकांची अशैक्षणिक कामे करण्याबाबतचा अहवाल शासनास सादर केला होता. त्यास अनुसरून शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करून 4 समित्या तयार करण्यात आल्या. तसेच UDIS आणि सरळ प्रणालीचे एकत्रीकरण करून एकाच पोर्टलवर माहिती भरण्याची सुविधासुद्धा दिली आहे. याशिवाय PM पोषण योजनेमध्ये नोंदवहीतील नोंदीचे काम कमी होण्यासाठी पोर्टलवर सुविधा देऊन लातूर जिल्ह्यासाठी पथदर्शी अभ्याससुद्धा यापूर्वी केला होता. अशा प्रकारे राज्यस्तरावरून शिक्षकांच्या शैक्षणिक बाबी संदर्भात माहिती सादर करण्यासाठी जो वेळ लागतो तो कमी करण्याचा प्रयत्न शासनामार्फत करण्यात आला. तशाच प्रकारे सद्यस्थितीत केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे जे विविध उपक्रमांचे अहवाल ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात मागितले जातात शाळा स्तरावरून, तर त्या अहवालांच्या बाबतीमध्ये जिल्हास्तर, तालुकास्तर, केंद्रस्तरावरील माहिती शाळांना द्यावी लागते. यामुळे शिक्षकांचा अध्ययन अध्यापनाचा वेळ माहिती तयार करण्यात व ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात माहिती सादर करण्यात जात असल्याचे निदर्शनास आलेले आहे. एक शिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील पन्हाळा जिल्हा कोल्हापूर, आष्टी जिल्हा बीड, अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार आणि एटापल्ली जिल्हा गडचिरोली या तालुक्यातील प्रत्येकी एका केंद्रामध्ये माहितीचा वार शनिवार या उपक्रमाची पथदर्शी स्वरूपामध्ये अंमलबजावणी करण्यात आली आहे. तर एक पायलटिंग करण्यात आलं प्राथमिक शिक्षण संचालनामार्फत की जे राज्यातील जे जिल्हे आहेत 4 जिल्हे ज्याच्यामध्ये कोल्हापूर आहे, बीड आहे, नंदुरबार आणि गडचिरोली या जिल्ह्यातील प्रत्येक एका तालुक्यातील एका केंद्रामध्ये या स्वरूपात अंमलबजावणी एक पायलटिंग स्वरूपात करण्यात आली. यामध्ये आठवड्याभरात जी माहिती लागते ती ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात मागितली होती. ती सर्व माहिती दर शनिवारी सादर करण्याबाबत कळवण्यात आलं होतं. आणि या पथदर्शी अभ्यासाचं विश्लेषण जर पाहिलं तर सदर उपक्रमाबाबत 90% शिक्षकांनी आनंद व्यक्त केला. शिक्षकांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असे मत 96.6% शिक्षकांनी व्यक्त केले. सतत माहिती भरण्याच्या कटकटीतून काही प्रमाणात सुटका झाली असे शिक्षकांचे निरीक्षण होतं. शिक्षकांना वर्गातील अध्यापनासाठी अधिक वेळ मिळाला, विद्यार्थ्यांशी अधिक संवाद साधण्याची संधी मिळाली. तर असे हे विश्लेषणाच्या आधारे काही निष्कर्ष निघालेत. उपरोक्त नमूद सर्व बाबींचा विचार केला तर शिक्षकांच्या दैनंदिन अध्ययन अध्यापनाचा वेळ माहिती तयार करण्यात सादर करण्यात येऊ नये यासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून माहिती सादर करण्याबाबत काही निर्देश देण्यात आलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे निर्देश आहेत. जसं वरिष्ठ कार्यालयाकडून शालेय स्तरावर मागितलेली माहिती किंवा विविध उपक्रमांचे अहवाल अशा प्रकारची कोणतीही माहिती ऑनलाईन स्वरूपात ॲप किंवा पोर्टल किंवा लिंकवर माहिती मागवली किंवा ऑफलाईन स्वरूपात पत्र, ईमेलद्वारे माहिती मागवली तर ती शाळांनी दर शनिवारी सादर करावी. राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, केंद्र स्तरावरून त्या आठवड्यात मागितलेली विषयानुरूप माहिती सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी त्या आठवड्यातील शनिवारी सादर करावी. याबाबत काही बाबतीमध्ये अपवाद पण दिलेले आहेत. जसं दररोजची माहिती काही ठिकाणी भरणं आवश्यक आहे, त्याच दिवशी माहिती सादर करावी लागते. ज्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे विद्या समीक्षा केंद्र म्हणजेच VSK पोर्टलवर विद्यार्थ्यांची उपस्थिती ही दररोज द्यावीच लागते, म्हणून ती दररोज भरावी लागेल. PM पोषण पोर्टलवरील आहार दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येची नोंद म्हणजे आपण पोषण आहाराची जी नोंद करतो ती दररोज भरावीच लागेल. विद्यार्थी सुरक्षा किंवा विधिमंडळ कामकाज किंवा आपत्कालीन परिस्थिती यांच्याशी काही संबंधित माहिती मागितली असेल तर ती तात्काळ त्याच दिवशी द्यावी लागेल. हे अपवादही आपल्याला समजून घ्यावे लागतील.
राज्य विभाग जिल्हा तालुका केंद्र स्तरावरील कोणतेही अधिकारी यांनी तात्काळ माहिती मिळावी, शनिवार व्यतिरिक्त इतर दिवशी शाळांकडून माहिती मिळावी असा आग्रह धरू नये, माहिती मागू नये असे यात नमूद करण्यात आलेलं आहे। या अनुषंगाने उपरोक्त ज्या सूचना दिल्या आहेत त्या 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून शालेय स्तरावर मागितलेली ऑनलाईन ऑफलाईन माहिती वरिष्ठ कार्यालयाला दर शनिवारी सादर करण्याच्या अनुषंगाने तात्काळ आपल्या स्तरावरून सर्व शाळांना सूचना द्याव्यात आणि कार्यवाही करावी असेही माननीय आयुक्त शिक्षण यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे। सर्व संचालकांना हे पत्र दिलं आहे आणि जिल्हा स्तरावरील सर्व तालुका स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांसाठी हे पत्र निर्देशित केलेलं आहे। याच्यात विभागीय उपसंचालक आहेत, शिक्षणाधिकारी आहेत मुंबई, प्राचार्य डाएट शिक्षणाधिकारी प्राथमिक, गट शिक्षणाधिकारी आणि प्रशासनाधिकारी यांच्यासाठी सुद्धा यात नमूद करण्यात आलेलं आहे। तर या पत्राच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बाब अशी की जी माहिती आवश्यकता असेल ती माहिती आपण दर शनिवारी सादर करावी। फक्त अपवादात्मक माहिती जर सोडली तर इतर माहिती आपल्याला शनिवारी सादर करता येणार आहे आणि शिक्षकांना अधिकच्या वेळ शिकवण्यासाठी मिळणार आहे। निश्चितच या पत्राचा सकारात्मक परिणाम होईल। महाराष्ट्र शासनाने अतिशय चांगला डिसिजन हा घेतलेला आहे आणि यासाठी शिक्षकांना अधिक वेळ वर्गात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी मिळेल। निश्चितच यामुळे शिक्षक समाधानी आणि आनंदी राहतील। आपण जर या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला काही वाटत असेल तर आपण कमेंट करा। आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद।